अपरा एकादशी ही वैशाख कृष्ण पक्षातील एकादशी मानली जाते। या दिवशीचे महात्म्य अतिशय मोठे आहे। अपरा म्हणजे अपरंपार, म्हणजेच या व्रताचे पुण्य अपरंपार मानले गेले आहे। या दिवशी व्रत जप पूजन केल्यास मोठ्यात मोठे पापही नष्ट होतात असे शास्त्र सांगते। याची कथा आपण ऐकणार आहोत। प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक धर्मपारायण, दयाळू आणि प्रजेला प्रेम करणारा राजा होता। तो सतत भगवान विष्णूंची भक्ती करत असे। त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज मात्र अत्यंत मत्सरी आणि क्रूर स्वभावाचा होता। भावाची कीर्ती, लोकमान्यता आणि धर्मशीलता त्याला सहन होत नव्हती। एके दिवशी मत्सराने पछाडलेल्या वज्रध्वजाने महिध्वजाचा कपटाने वध केला आणि त्याचे शरीर जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली पुरले। अकाली मृत्यू आल्यामुळे महिध्वजाची आत्मा पिशाच्य योनीत अडकली। तो पिंपळाच्या झाडावर भटकत राहू लागला आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास देऊ लागला। काही दिवसांनी त्या जंगलातून धौम्य ऋषी जात होते। त्यांच्या तपोबलामुळे त्यांना त्या पिशाच्याची व्यथा कळली। त्यांनी ध्यान करून जाणले की हा पिशाच्य पूर्वीचा धर्मात्मा राजा महिध्वज आहे। ऋषींनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला मुक्त करण्याचा उपाय सांगितला। वैशाख कृष्ण एकादशीचे व्रत म्हणजेच अपरा एकादशी करून त्याचे पुण्य तुला अर्पण करतो। धौम्य ऋषींनी विधीपूर्वक अपरा एकादशीचे व्रत केले, भगवान विष्णूंची पूजा केली आणि त्या व्रताचे सर्व पुण्य महिध्वजाला अर्पण केले। त्या पुण्याच्या प्रभावाने महिध्वज पिशाच्य योनीतून मुक्त झाला आणि दिव्य देह धारण करून विष्णू लोकास गेला। या कथेतून मिळणारा संदेश म्हणजेच अपरा एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी आहे। मोठ्यात मोठे पाप आणि दुःख यांचा नाश होतो। व्रताचे पुण्य दुसऱ्याला अर्पण केल्यास त्यालाही मुक्ती मिळू शकते। मत्सर, द्वेष यांचा शेवट विनाशातच होतो। या व्रताचे फळ म्हणजे शास्त्रानुसार एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येसारखी पापे नष्ट होतात, पितृदोष शांती होते, धन सुख शांती प्राप्त होते, शेवटी मोक्ष प्राप्ती होते। श्रद्धेने, नियमाने आणि भगवान विष्णूंच्या नामस्मरणाने हे व्रत केल्यास अपार पुण्य लाभते। म्हणूनच हिला अपरा एकादशी असे म्हटले जाते। आजच्या या दिवशी भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त स्मरण करावे। अपरा एकादशीच्या दिवशी श्रीहरींच्या चरणी भक्तिभावाने मंत्रजप अर्पण करत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता। या मंत्राच्या जपाने सर्व पापांचा नाश होऊन मनाला शांती, समाधान आणि पुण्य लाभते असे शास्त्रात देखील सांगितलेले आहे। अशा रीतीने तुम्हाला ही संपूर्ण कथा मी सांगितलेली आहे। अपरा एकादशीचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला जर समजले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।